श्रवण म्हणजे ऐकणं, ऐकून कळणं. काय कळणं? तिला नाही जगत नाही. कळण्याचा विषय परमात्मा. तो तर परे कळण्याच्या शब्दाला टच होत नाही. भौतिक नाही, सत्य भौतिक आहे, बुद्धी भौतिक आहे तेजाची आणि तो त्याच्या परे आहे. मग त्याच्या कशी जाणं बुद्धीनं म्हणजे सर त्याला जाणण्यासाठी श्रवण आहे आणि त्याच्या कळण्यासाठी महावाक्याचं ज्ञान आहे. महावाक्यामध्ये जीवाशिवाचं जे रीत सांगितली, कसा बनतोय तो, कसा असतोय तो, कसा बनला आणि कसा होता, म्हणजे वास्तविक त्याचं रूप एक आहे आणि तो बनला एक आहे. का बनला? कारण त्याचे कर्म साचलेले होते आणि भोगासाठी त्याला भोगतेपणा घ्यावा लागला, त्याला कर्तेपणा स्वीकारला. म्हणून कर्तेपणा का आला? त्याचा देहाचा संबंध झाला म्हणून. देहाचा संबंध वृत्तीनं का केला? त्याला वासना आणि भोग तयार झाले म्हणून. आणि वासना उत्पन्न का झाली? पाठीमाग विकार आणि पाप आणि मोह या शक्त्या आहेत म्हणून. मोहामध्ये विकार असतो आणि मोहामध्ये विषयाची आवड असते आणि पुण्यामध्ये त्या भगवंताची आवड असते. अधिकारामध्ये त्याच्या प्राप्तीची ताकद असते आणि गुरुच्या सोबत त्याच्या मुक्तीची दिशा असते. अशा कारण हे 3 पॉइंट मला कळालेच पाहिजे की तो होता काय आणि झाला काय. जसं एखादा करोडपती श्रीमंत आहे, लक्षाधीश आहे, पण काही कारणास्तव प्रॉपर्टी गेली, तो खाली आला. मग ते जेव्हा खाली येतो मग त्याला लक्षाधीश कोणी म्हणत नाही. तसा देहावर येतो तर त्या वृत्तीला लक्षाधीश नाही किंवा तिला कवडी किंमत नाही. तसं देवाला कवडी किंमत नाही. तसंच बुद्धीमध्ये नाम येणं भाग्य आहे, कर्म करणं सौभाग्य आहे, पण त्याची ओळख होणं परम भाग्य आहे. नाम त्याचं झालं तर ठीक आहे, कर्म त्यासाठी करायला ठीक आहे, पण त्याची भेट नाही हे चूक आहे. हे कळावं लागतं तुम्हाला पॉइंट न की ज्याचं नाम घेतो तो नामे कोण, त्याच्यासाठी कार्य करतो तो आहे तरी कोण. हे जर ओळख नाही तर तुमच्या परमात्म्याला अर्थ नाही. पैसा खूप आहे, घरात बाई नाही, काय करता सांगा मला, काय करता. तसंच बुद्धी खूप आहे, ज्ञान नाही, काय करता. ऐश्वर्य खूप आहे, कल्याण करता आलं नाही, काय करता. तुम्ही भौतिकामध्ये गुंडाळलेले आहेत म्हणून कल्याण होत नाही. तुमची वासना आवरत नाही म्हणून कल्याण होत नाही. तुम्हाला भेद संपवता येत नाही म्हणून कल्याण होत नाही. तुमचा संबंध संपत नाही देहाचा म्हणून कल्याण होत नाही. आणि तुम्हाला आवरण काढून पुढे जाता येत नाही बुद्धीला म्हणून कल्याण होत नाही. ज्ञान फक्त आवरण फोडत आहे, एकच लक्षात ठेवायचं. बुद्धीमधला बोध जेव्हा बुद्धीत जातो त्याला ध्वनी म्हणतात. लहरी तुम्ही जे काल बोलला ना की समोर फार छान समजतात, त्याचं उत्तर हेच आहे की जो ध्वनी आहे तो तुमच्या आत जातो, तो महावाक्याचा, वेदाचा. हे श्रवण वेदाचं आहे, कथा नाही इथं, बहिरंग नाही इथं फक्त आत्मचिंतन आहे. त्या ठिकाणी प्रभूचं ज्ञान आहे आणि त्याची जाण आहे, तोच महान आहे. त्याला श्रवण म्हणतात. ज्या ईश्वराचं ज्ञान बुद्धी प्रगट कर घेते तिला आवडतं. काय आवडतं? ईश्वराचं ज्ञान तिला आवडतं, त्याची जाणीव तिला कळती आणि ती त्या ईश्वरामध्ये मिसळण्यासाठी श्रवण करती, साधूचे चरण धरती, बोधामध्ये बुद्धी उतरती आणि ती आवरणाला फाडून शांत होती. ती बोधाची शक्ती अज्ञानाला भस्म करती. परमात्मा प्रगट होते तिथं, फक्त झाकलेला आहे ना, ती अज्ञान आहे ना, त्याचा नाश ब्रह्मज्ञानाने. जसं याला माऊलीने एक उदाहरण दिलं. महाराज हमेशा उदाहरण सांगायचे किंवा काका पण डबल आम्ही ऐकत होतो ना, ते सांगायचे, झाकलिया घटीचा दिवा काय झाला नेन किंवा या रीती जो पांडवा देह ठेवी.
आपण दिवा लावला आणि त्याच्यावर टोपलं झाकली या गटीचा दिवा. काय झाला नानू केव्हा त्याला माहित नाही. तो आहे का नाही, देह आहे का माझा आहे, अजगत आहे का नाही, त्याच्यात संबंधच नसतो. आपल्या संबंधात असतो तो आत्मसंबंध असतो. मग झाकलेला गटेचा दिवा काय झाला नानू केव्हा, या रीतीचा पांडवा देह ठेवी, तो आहे का पडला, हा तेव्हाच. अशा रीतीनं जो त्याचा देह बाजूला जातो त्याला माहित नसतं देह माझा आहे का आहे का नाही, संबंध संपलेला आहे ना बेटा. तसे एक घर आहे तिथे भिंत बांधली, तिकडे एक जाऊ इकडे एक जाऊ, मध्ये भिंत आली, तिला जाऊ दिसतच नाही तिकडची, पण भिंत गेली समोर दिसती, तसं आवरण गेला प्रत्यक्ष दिसत. त्या ज्ञानाची भिंत फोडावीच लागते, आवरण काढावंच लागतं, अंतःकरणातला मोल संपवावाच लागतो, वृत्तीचा संशय टाकावाच लागतो, देहाचा संबंध बंद व्हावाच लागतो, संताचा श्रवण भाग यावाच लागतो, स्वरूपाची ओळख घ्यावीच लागते, जगताची ओळख जावीच लागते, वृत्तीनं अंतरंगात यावंच लागतं, परमात्म्याला पाहावंच लागतं, स्वच ओळख स्वला व्हावीच लागते, आनंदाची स्थिती भोगावीच लागते, देह बुद्धी त्यागावीच लागते. तेव्हा श्रवण फलद्रूप झालं, नाहीतर बोऱ्या वाजला. काय करू तुम्ही जन्मात काय मेलात काय, काय किंमत नाही तुमची. मुंग्या आल्या पायाखाली मेले, काय आली पायाखाली मेली, तुम्हाला माहित नाही मेली कारण तिला कळत नाही कुणा कोण मेली. तुम्हाला समजतं का चलताना पायाखाली मुंगी आलेली नाही, तुम्हाला माहित नाही तिला कोणी मारलं कळत नाही. तसं तुम्हाला अज्ञानाने मारलं कळतच नाही. तुम्हाला अज्ञान मारायला, अज्ञान दुःख द्यायला, तुम्हाला बंधनात ठेवायला, भगवंतापासून दूर फेकायला, यमाच्या हातात अज्ञान तुम्हाला बांधून द्यायला, तरी तुम्हाला जाणीव नाही. अवघड आहे प्रपंच, अवघड माहिती आहे आम्हाला, तुमचा सोपा नाही कळते, पण भगवंताची जाणीव सोपी हे तुम्हाला कळत नाही. त्याची जाणीव सतत आहे, कळण्यामध्ये स्वरूप आहे, कळणं सत असणं, आनंद सुख त्याच स्वरूप आहे. जेव्हा सुख होतं त्याचा आहे, कुठं वाटतंय, लेकराचा वाटतो, पत्रुंडाचा वाटतो, नातूचा वाटतंय, घराचा आनंद वाटतो, विषयाचा वाटतो, वाटत नाही का मंदिराचा वाटतो, कोणत्या मूर्तीचा वाटतो, कोणत्या फुलाचा वाटतो, कोणत्या बेलाचा वाटतो, पण वाटतो भिन्न वस्तूचा वाटतो. आम्हाला मान्य नाही. तुम्हाला अक्कल नसेल तर सोडून द्या. म्हणूनच भेद आहे, म्हणूनच भेद आहे. आनंद कुणाचा आहे, गोडी कुणाची साखराची, सुगंध फुलाचा आहे, कळणं भगवंताचं आहे, मिळणं भाग्याचे, तो मिळणं भाग्य आहे, तो कळणं बोध आहे, आणि त्याची प्रतीती जीवन मुक्ती आहे. म्हणूनच वेदाचं चिंतन महान आहे. याच्यापेक्षा आता परमा संपला, कळस बांधला, मंदिर संपलं. म्हणून टप्प्याटप्प्यानं आपण त्याच्याकडे जावं लागतं, अहोरात्र झटावं लागतं, अज्ञानाला झटकावं लागतं, आणि मन ईश्वरापाशी थांबावंच लागतं. महावाक्याने त्याच्याशी ऐक्य व्हावंच लागतं. जसं देहाचं ऐक्य तसं ऐक्य, दोन स्थिती तुम्हाला माहितच आहे. वृत्ती देहाला माझं म्हणते, अज्ञानात आहे, देह वृत्ती ईश्वरात समाविष्ट होती, ब्रह्मरूप होती, तेच मी आहे म्हणते, त्याला माझं म्हणते, तिथं ते मी म्हणते, हे माझं आणि ते फार आवड आहे. म्हणून सोहम म्हणजे तो, हम म्हणजे मी, सो म्हणजे तो, हा बोध आहे. श्वासातून सांगितलंय तू ब्रह्मच आहेस, पण श्वासावर कोण राहते, या तुम्ही श्वासावर बघा तुमची आराधना कशी होते, ते शिवत नाही शब्द नाही, निर्विकार वृत्ती होत राहते सतत सतत सतत. प्रपंच का सोपा आहे का, सदा सदा मनाला क्लेश आहेत तुमच्या, प्रत्येकाचेच आहेत. मग मनाला क्लेश का होता, मन विकारात का राहत, मन चिंतेत का येत, मन चिन्मय का होत नाही, मन रामाजवळ का राहत नाही, मन रामामध्ये समाविष्ट का होत नाही, त्याचा अभेद विवंताशी का होत नाही, त्याचा जगतभाव का संपत नाही, वृत्ती विचार का टाकत नाही, संताचा बोधात का रमत नाही, स्वरूपाचे मिलन का होत नाही, स्वतःचं रूप का तिला कळत नाही, अभेद का तिला प्रगट होत नाही, आणि आपल्या आपल्या जाणीवेत का ती राहत नाही. जी व्रत बुद्धी आपल्या जाणीवेत राहते, भगवंताला पाहते, जीवनमुक्त होती, ती व्यवहारात नसते, ती बद्ध पण नसते,
तिला वासना पण नसती, ती केवळ शांत आणि निवांत असती, म्हणून शांताकारम. कळायलाच पाहिजे. जसं सकाळी चिंतन होतं तसं दुपारी निघत नाही माझं. मी सुद्धा सांगायचं, मला मी स्वतः सांगते. कारण खाणं पिणं आळस खाणं असतं ते. म्हणून 7:30च्या पुढे जेवण अन्न खाणं बंद आहे. चांगलं नाही ते. सगळं पित्त बनतं आणि वजन वाढते. विकार करत ते. त्याला द्यायचं तेवढं द्यायचं बस. जास्त टाकलं की ते अवघड होते. म्हणून सकाळचं श्रवण फार सुंदर असतं. दुपारी येत नाही असं नाही, पण जसं सखोल सकाळी जातं तसं दुपारी येत नाही. मला कळत आहे. आता आपलं विशेष श्रवण, मनन, निधिध्यासन. आपण तो विषयाचा अभ्यास करू. श्रवण कशाला म्हणतात? उपक्रम. तुम्ही आधी व्याख्या ऐका आणि तुम्हाला आता सगळं समजावून देते. आणि ज्यांना लिहायचं ते लिहून घेऊ शकता. ऐका पहिल्यांदा. उपक्रम, उपक्रम, उपसंहार. दोन गोष्टी. उपक्रम म्हणजे सुरुवात, उपसंहार म्हणजे शेवट. सुरुवात काय? हे जगाला तुम्ही स्वीकारलंय ते कुठून आले? ते दिसतंय कसं? ते आहे का नाही? कोण आहे आणि कोण नाही? परमात्माच आहे, जगत नाही. आपण जगत आहे, परमात्मा नाही. आपली अवस्थाच ती ना. मग उपक्रम आहे, सुरुवातीला कोण आहे? सुरुवात कशी आहे? आणि नंतर जगत कसं आहे? नंतर व्यवहार कसा आहे? नंतर माया कशी आहे? नंतर शिव कसा आहे? नंतर उपसंहार म्हणजे सगळ्याचा प्रलय कसा आहे? जो जीव कर्म करतो प्रलयामध्ये त्याचे कर्म घेऊन तो सूक्ष्म मायेमध्ये असतो. तो जीव, त्याचे संस्कार, त्याचे कर्म, त्याचं पापपुण्य आणि त्याचा अज्ञान, त्याचा वेद हे मायेमध्ये सूक्ष्म रूपानं ते शिल्लक असतं. आणि त्या मायेच्या द्वारे जगत प्रगट होताना त्या भगवंताच्या आज्ञेनं पुन्हा प्रगट होतो. जीवात्मा इकडे मृत्यू लोकात येतो. हे उपक्रम, उपसंहार. तिथं थांबते कर्म, पुन्हा प्रगट होतं, पुन्हा कर्म होतं, पुन्हा मायेमध्ये शिल्लक राहतं. कुठं कळतंय हे? कर्म आपलं साचू नये, आपले संस्कार कर्माचे उरू नये, आपल्यामध्ये बद्धता राहू नये, आपला भेद वाढू नये आणि अभेद बाहेर निघू नये. हे किती सांगा, खूप आहे तुम्हाला सांगायला. मला भेदावर 1 तास बोलता येतं, अभेदावर तर सतत बोलता येतं, पण आम्ही स्टॉप करतो. आतून उकळ मारतात ना, आम्हाला माहिती आहे. जसं आईचा पाना बाळाला दे जातो, तो आईला कळतो. कळतो की नाही पाना आईला? तसा बोधाचा पाना आम्हाला असतो, कळतो आमच्या हृदयाला. कळत नाही असं नाही, पण बोलायचं किती? अमर्याद तुम्हाला बोलू शकते, अमर्याद. पण टाइमचं बंधन आहे ना. म्हणून उपक्रम म्हणजे सुरुवात, उपसंहार म्हणजे शेवट. आता व्याख्या आहे का? उपक्रम उपसंहार पूर्वक वेदांत वाक्याच्या तात्पर्य निश्चयाला श्रवण म्हणतात. कि सुंदर वाक्य ना. आणि सांगताना ना एक सांगते बेटा, असं हृदय दाटून महात्मे समोर दिसतात, ते मंदिर दिसतं, तिथे लोक बसलेले दिसतात, तिथे मी पण आहे असं दिसतं. मी लिहायले, गुरुला पाहिले, मी लिहायले, माझ्या गुरु समोर येत, असं आठवल्यानंतर हृदय दाटून येतं. जसं मुलीला आईची आठवण आल्यावर कितीतरी वयाला बाहेर आल्या तर या घरात माझी आई होती, इथं पलंग आईचा आहे, माझ्या आईची जागा आहे, ही माझ्या आईचा वाडा आहे, आपण आईसोबत राहिलो होतो, आठवण येते ना. तसंच तुम्हाला मी सांगताना, हे व्याख्या सांगताना त्यांच्याशी अनुवाद केलेलं आहे, त्यांचं टिपलेलं आहे मी. उगाच येतलं काय. खूप दयाळू मयाळू असतात, भयानक भयानक. आईचा अपेक्षा नाही ग, आईचा अपेक्षा नाही. आपल्या मुलीनं फोन जर नाही केला आपण चिडतो, अगं तुला आई आठवण येत नाही, विसरले. पण त्यांची आठवण होत नाही असं कधीच होत नाही. असताना तर नाहीच नाही, पण आता पण नाही. कारण त्यांना जीवन नौका आमची चालवली, बोधानं वलवली आणि मोक्षाच्या घरात ढकलून दिलं आणि शांत राहील. म्हणून जगता आलं ना. मोक्षांचं घर त्यानं दिलं. हे जीवन, हे ज्ञान, हा बोध, हा वेद कुणी दिला? जसं आईनं हे दिला, वाढवला, शिकवलं, खाऊ घातलं आणि त्यांच्या पदरात टाकलं. मित्र हमेशाच म्हणते, तुमच्या माझ्या आले की तुमच्या आमच्यावर आहेत, आमचं तुमच्यावर काय, मोठं तुम्हीच आहेत.
आम्ही नाही, कारण तुम्ही आम्हाला दिलं ना, म्हणून माझं घर भरलं. मी कधीच त्यांच्याकडं माझ्या तक्रार नसती. आमची छोटी म्हणते तुम्ही गावात असून काही आलं काय, कधी विशेष ना तुमचा. अगं काय आलं न गेलं काय, तू दिलीस हे मोठं आहे. म्हणते मामी काही तक्रार नसतं तुमची, शब्द पण नाही. अगं बाई तू दिलंस ना एवढं लक्ष्मी मला, आता हे देणं ते देणं तुच्छ आहे, तसं व्यवहारातलं बुद्धिनेकडे येणं तुच्छ आहे. तुच्छ आहे व्यवहार, संसार, हा देह, ही वासना, ही विषय, असो नसो समाधान असतं, पण त्या अंतरामध्ये त्याचं भान असावं तर समाधान होतं, आणि त्याचं भान नसलं तर समाधान जात. हे तितकंच खरंय. त्याचीच भान त्याची जाण तोच महान. कुणाचं भान? आत्म्याचं भान. त्याची जाण, त्याची ओळख, त्याची गोडी, त्याचा अनुभव. मग दुसरं काय लागतं आपल्याला? वृत्ती बाहेरच येत नाही आणि काही तक्रारच करत नाही. तिला काही आवडतच नाही, तिला कोणती आशाच राहत नाही, तिला कारण भेदच उरत नाही तिच्यात. भेदाने व्यवहार आहे, तिचा व्यवहार संपलेला आहे. फक्त व्यवहारापुरतं ज्ञानी बाहेर असतं, सतत आपल्या अंतर्गत असतं, परमेश्वरा सोबत असतं, चित स्वरूप असतं, स्वतः आनंद घेत असतो, बोधात रंगत असतो, वेदामध्ये राहत असतो, स्वतःला स्वतः पाहत असतो आणि ज्ञानाचा मकरंद सुगंध घेत असतो. जगताची जाणीव बंद असते, उपस्थिती सतत असते आणि ते आपल्या महिमेत असतो, तोच भगवंत असतो, तो जीव कधीच नसतो. हे सगळं आमच्या महात्म्याने दिले. हे कुठून येत आणू? मग शिकलो का वाचलो, आपली अवस्था तरी का सांगायची, पण ते येतात आणि देतात, केवढं भाग्य आहे. वाचून सांगणं, पॉइंट न बोलणं भाग वेगळा आहे, पण स्फुरण काढून वेदाला नाचवणं, जगाला हसवणं आणि वृत्तीला बाधित करणं, वेदाला संपवणं आणि स्वरूपात आनंद घेता येणं, फार मोठी परिसीमा आहे. बोधाची परिसीमा म्हणजे वेदाचं ज्ञान अंतर्भूत येणं आणि मनाला त्याच्याशी तो भाव प्रगट होणं, आत्मभाव, त्याचं सुख घेणं आत्म्याचं, त्याचं रूप पाहणं, तो अरूप आहे. आमचं रूप आहे, देहरूप आहे, जगताला रूप आहे, मना रूप आहे, पदार्थाला रूप आहे, जगातल्या वस्तूला रूप आहे, पण तो रूपाच्या आत अरूप आहे. हे कळलं तर तो स्वरूप होतो. संपलं माझं सांगणं. हा गाभा तुझ्या घरात आलेला, कारण हे नाही कळत आणू. मी धावत आले, मी लेट उठले आज, मला खूप काल इतके चालले, मी कॉलेजच्या पुढे गेले पण तरी चालावंच वाटायला. ते प्रयास कसं जुळतो, कोट्या कसं येतात हे कळायला पाहिजे तुम्हा लोकांना. की जे मिळतं ते साठवावं आणि बुद्धीतला संसार आटवावा, मनाला भगवंताकडे पाठवावं, मी कोण हे कळावं आणि त्याच्या आनंदात आपण जगावं. व्यवहार होत राहतो, प्रारब्ध समोर येत राहतं, त्यानुसार भगवंत तुम्हाला भोग देत राहतो, तो बाजूला जातो आणि आपल्या स्थितीत आपण राहतो. तोच महात्मा असतो. आपण जे स्थितीत येतो ते पाप असतं, विषयाला भोगतो तो अनर्थ असतो आणि मन भगवंत बनतं तो मोक्ष असतो. टप्प्याटप्प्यानेच आपण जावं लागतं पुढे, त्याच्याशिवाय पर्यायच नाही आपल्याला. श्रवण म्हणजेच आहे प्रक्रिया. मी सांगाल तुम्ही ऐकताल, मी बोललो तुम्ही वाचताल, मी सांगाल तुम्ही मला ऐकवताल, हा शाब्दिक अर्थ आहे. पण हा खरा भाव अर्थ आहे. ज्या ठिकाणी जी सत्ता आपली आहे ती भोगत नाही आणि ह्याला सत्ता नाही त्याला सोडत नाहीत, हा तर अनर्थ आहे. हेच अज्ञान आहे, हेच ब्रह्मज्ञान आहे. ब्रह्मज्ञानातून अज्ञान वितळून जातं, मन भगवंताकडे राहतं आणि त्याचा संबंध घेतं आणि आत्मरूप होतं. हे ज्ञानाचं खातं. साष्टांग धन्यवाद माऊली. खरंच माय आश्चर्य जगातलं. त्याच्यामध्ये ईश्वर तुम्हाला बोलतो आणि जीवाला जे द्यायचं ते देऊन टाकतो. हे भक्तीचं फल असतं, आमचं काहीच नसतं. बोलविता धनी वेगळाचे. ज्या साधकाचं पुण्य असेल तर 90-100 आहे, त्यातलं कोणाचं भाग्य असेल ना, त्याच्यासाठी तुम्हाला सगळं मिळतं ना. चौघाचं घर एखादं पुण्यवंत असतं, त्याच्या पायात लक्ष्मी असती, घरात सौख्य आणि पैसा धावतो आणि त्याला बाहेर काढलं जातं. हे कळा सगळ्याला कळतं. एखाद्या घरात 5 माणसं कुटुंब आहे, एखादा मुलगा लक्ष्मीकांत आहे,
त्याच्या घरात त्याच्या एका माणसामुळे 50 माणूस जगतात आणि त्याला काढल्यावरती लक्ष्मी बाहेर जाते त्याच्यासोबतच. मग तसंच इथं असतं. एवढे तर साधक मुक्त होणार असेल, कुणाच्या अडचण जाणार असेल, कुणी अडकला असेल संकटात ते बाहेर येत असेल, आम्हाला माहित नाही काय. पण ह्या बोधाचा परिणाम हाच आहे. तर आम्ही हे चाकले, दुसरं आम्हाला काही येत नाही. आता आपण आलो श्रवणावर. कळलं का प्रेरणा तुम्हाला? बोललेलं घेतलं का तो? ताते पुढे मला वेळ नाही काय आता. कळलं माऊली. मला श्रवण सांगायचे तर तुम्ही पण ऐकत बसा. तुमच्यापेक्षा आहे नाही कधी, मला टाइम नाही. आता ऐका श्रवण. उपक्रम उपसंहारपूर्वक वेदांत वाक्याच्या तात्पर्य विषयाला श्रवण म्हणतात. आता एक एक शब्द तुम्हाला विस्तार करून सांगते तर तुम्हाला तुमचा ते गाभा कळेल. नाहीतर तुम्ही श्रवण म्हणजे काय ऐकून पूर्वक वेदांताच्या वाक्याला तात्पर्याला श्रवण म्हणतात. हा संपलं. मग कसं तुला आता कळालं? कारण एकनिष्ठ होतीच नाही तर जेव्हा एकाग्रता असते तर ते शब्द बाहेर जात नसतात. आपण एकत्र होत नाही आणि आपण समजूनच घेत नाहीत काही. काय काय एकाग्र आपण व्याग्रत तुम्ही असं 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 वच 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 लक्ष असतं. रजगुण असतो आपल्याला क्रिया करताना, पण ऐकताना सत्वगुण भयंकर असतो आणि शुद्ध सत्व असतं श्रवणामध्ये. आणि ते शुद्ध सत्व भगवंताकडे नेतच. लिहून ठेवायचं. वाढतं ते संपून जातं. भगवंताची ओळख होते तिथं बुद्धी राहते. ऐक्य होतं. मला एक कळत नाही, इतकं सोपं आणि सहज प्रपंच आहे, परमार्थ आहे, ते झेपत नाही. आणि एवढं कठीण तुमचा संसार आहे ते सुटत नाही. सोपा प्रपंच. मुलगी आहे आणि तिला काय द्यायचंय आपल्याला, लग्न करायचंय, तर त्याच्यापाशी काय लागतं हे तर सोपं आहे. करावं लागते. सोपं का मग? तिथंच राहावं लागतं दिवसभर सारखं कर्म. आणि तिला द्यायचं, लग्न करायचंय, कृती नाही, करतेपणा नाही, इथं काहीच लागत नाही. चला पळा पळा पळा, पैसा लागत नाही. आणि त्यांना घरच्याला वाटत होतं ही काय मागत नाही, पळ कुठे म्हणायचे ते. काहीच माहिती डिमांडच नाही काही. एकादशीला येते, पुन्हा 4 पैसे मागते आणि मी मूर्ख उरले पैसे जाऊन काउंटर ठेवत होते, घरी नेत नव्हते. एक पैसे उरले, हार आणला, पेढा आणला, घ्या. असलं होतं पाठ. हे खोकडं रिकामच होत. काय होतं म्हणून काहीच कळत नव्हतं. आता कितीतरी उरले पैसे, ते हसायचे लोक. अरे काउंटर पैसे देते बायको तू. हा ठेवते ती. थोडे जरी असतं काउंटर ठेवायचे, घरी जायचं. पैसे नाही ते ठेवतच नव्हते. आता सोडित नाही, तेव्हा ठेवत नाही. आता किती पूर्णासाठी आता नाही, सोडून घ्या आपणे. आता नाही, आता नाही सोडत, कधीच नाही. आता ऐका श्रवण. श्रवण म्हणजे उपसंहार आणि शेवट. उपक्रम म्हणजे सुरुवात, उपसंहार म्हणजे शेवट. जगताचा सुरुवात, जगताचा शेवट. आता आपण जन्मतो, आपण मरतो, आपण मरत नसतो. केव्हा मरतो? जन्माभाव मोक्ष झाल्यावर मृत्यू नाही झाला, तेव्हा मृत्यूला जिंकलं तुम्ही. काळाला ढकललं, बोधाला पकडलं आणि भगवंताला मन दिलं, तेव्हा तुमचा मृत्यू चुकला. बाई म्हणते माय आता काय थोडं राहिलं रे माकडी, थोडं नाही लई राहिलं. जन्म कधी माहिती तुला? ती म्हणते काय संपलं आता, थोडे दिवस राहिले आमचे. किती दिवस जगायचं? किती दिवस जगायचं आता काय? अरे माय बाबाचा उदो उदो तुझं तर लिपांडार आहे की, पाप केलेले, कर्म केलेले, लोकांना त्रास दिलेले, त्याचं भोगायला कोण यायचं खाली. आता काय म्हणते 4 दिवस राहिले. हे बायाचं कोण आहे किती की, मी काय बायकात नसते का काय? ऐकते की मला बाया सगळ्या एक 1 पीस कळते मला. हिडते खूप. वन पीस म्हणजे कळत काहीच नाही परमार्थाचं. इकडं जात नाही, ते कळत नाही, स्वतःला छान समज ती डुलती आलं ती. अरे देवा, काही जवळ नाही, रडू येत नाही. ती म्हणते मला भौतिक खूप आहे, चावी हातात आहे, तुझी चावी बंद करते ती.
तिच्या वेळेस काम येत नाही. आता ऐका, उपक्रम, उपसंहार, सुरुवात आणि शेवटी. तुम्हाला काय सांगितलं गुरु? शेवट कुठे केला? सुरुवातीला काय सुरुवात केला? आरंभाला काय, शेवटी काय? आणि त्या बोलण्याचं तात्पर्य काय? तात्पर्य म्हणजे तू ब्रह्म आहेस, तर तू देह नाहीस. जगत खरं नाही. वृत्तीमध्ये विकार तुला बरोबर नाही. वृत्ती निर्विकार कर. वृत्ती देहा ठेवू नको. विषयात मन घालू नको. जगताला सत्य म्हणू नको. परमात्म्याला सोडू नको. हे तात्पर्य आहे. वेदांत वाक्याच्या तात्पर्य निश्चयाला श्रवण म्हणतात. आणि तो तात्पर्य काय सांगितला? मग तू ब्रह्मच, तू देह नाहीस. तू व्यापक आहेस, तू परिच्छिन्न नाहीस. तू एक आहेस, तू नाना नाहीस. तात्पर्य त्याचा निश्चय करतो. आत्मा आहेस, तू अनात्मा नाहीस. व्यवहार करतोस, व्यवहार तू नाही. व्यवहार वृत्तीचा आहे, वृत्तीतून आलं का? हो. व्यवहार गुणाचा, गुणसंबंध इंद्रियाचा, तुझा संबंध परमात्म्याचा आहे. मग व्यवहार तुझा कसा झाला? किती छान आहे बाबा. वाटतं हे सोडूनच नाही सुट्टी. त्या वृत्तीला व्यवहार झाला. अगं तुझा संबंध देहाचा तू केला मायेमुळं, पण तुला श्रवण गेलं, वृत्ती देहाकडे जाईन झाली, निर्विकार झाली ना. तिच्यामध्ये भेद संपायला, ती भगवंताला जाणायली आणि भगवंताकडे चालली. ती बोधानं भरलेली वृत्ती देहाला शिवत नाही, भेदात रमत नाही. ती गुणाला ठेवत नाही, गुणातीत होती. गुणाला सोडलेली वृत्ती भगवंताला जाणती आणि भगवंताला न जाणता जाणलेली वृत्ती देहाकडे जाते. गुण, वृत्ती, विकार, व्यवहार आणि संसार आणि जगत झाली सांगड तुमची. भानगडे नाही. मग जो गुण जीव वृत्ती मध्ये उत्पन्न होतो ना प्रकृतीमध्ये, त्या गुणानं त्या इंद्रिय संबंध होतो. इंद्रियात विकार तयार होतो. आता कसं होतं ते मी सांगते. तुम्ही म्हणता शब्द आम्हाला कळत नाही, बाहेरचे लिहून येत मला म्हणतात, तुमची भाषाच कळत नाही. आता मला किती सोपं सांगते ग. आता वैदिक भाषा कळत नाही त्याला मी काय करू? एवढं खाली येऊन ह्याच्या पुढे जातच येत नाही आम्हाला. जागाच नाही ना. आहे का जागा आता? बिलकुल नाही. कारण जेवढं जाता येतं तेवढं खाली येतो आम्ही. आता तुमचं माइंड जर दगड येईल तर आम्ही काहीच करू शकत. बंद बुद्धी लोकांना कमी कळत आहे, तर पडले असते त्यांची. पण बुद्धिमान असत. कारण जन्मांतरीचं पाप असतं. त्यांची बुद्धी तीव्र, त्यांचं भाग्य असतं. त्याला ह्या जन्मातच मोक्ष असतो. त्याला जावं लागतं गटाकडे खात. काही कळतच नाही ना. ऐकत बसत, ऐकत बसत, ऐकत बसत. काय करा कळत नाही. बोधाला पकडता येत नाही. तिथं बुद्धीला जाता येत नाही. आत्मारामापाशी राहता येत नाही. कारण संसार मनातलं संपत नाही. एकच उत्तर आहे. बरोबर, एकच उत्तर आहे, तेच बरोबर आहे. की त्याचा अभ्यास टाकत नाही, त्याला ईश्वरापाशी रमतात. बरोबर आहे. मनातला संसार संपत नाही. मनातला संसार त्याचा संपत, त्याला चुकतच नाही. ती संसार पटपट पटपट करते. बघते मी, खटखट खटखट अशी वृत्ती नाचती. किती वेभान असते ती संसारात. कारण तिचा विशेष तो आवडीचा असतो. कारण मध्यस्थित असते ना, बुद्धीची क्षमता असते करणं. म्हणून हिला झेपत नाही मंद बुद्धी. मग तुम्ही आवडत करा, मग ही बुद्धी तिला सोडून त्याग करा त्या वृत्तीचा. बोलू नका. म्यूट पहा, कोण बोलतंय? त्रुटी आहे, काही करणे. पाऊस टाकत शांत महात्मे, तुम्हाला ते धरता येत नाही, वागता येत नाही. त्याच्या अनुरूप तुमच्या अंतःकरणाची अवस्था बदलता येत नाही, तर श्रवण ऐकून मुक्ती होत नाही. होईल 100 जन्म, 1000 जन्म, लाख जन्म घ्यावं लागते. करेक्ट पॉइंट आहे. जन्म कशी माहिती ते माहित नाही ना. पुन्हा वासना तयार होती. ह्यांची वासना थांबवताच नाही. तयार होतच. अधिकार कमी पडतो. मन तिथे जातच तिकडं. त्याला आवडतो तो प्रपंच मनातून. तळमळ कशाची असती? त्या ग्राहदाराची, चावीची, किल्लीची. हे काही बेभान असतात हे लोक. फार क्लिष्ट असतं मन त्यांचं. क्लिष्ट काळ म्हणाले, क्लिष्ट. त्यांचं उद्दिष्ट नसतं. आवड म्हणून इकडे, पण उद्दिष्ट त्याचं जर असलं तर आवड ह्याची होती. नाही, मनातून इच्छा असावं लागते. इच्छा आणि नाही अधिकार फार त्रुटी आहे.
कारण आतून संसार त्याच्या असा भारी मला पुण्यवती हे ऐकायला गोष्ट वेगळी आहे, पण उद्दिष्ट ते असावं लागतं. उद्दिष्ट ते म्हणजे कनिष्ठ अंतःकरण. त्याने आतूनच तळमळ पडून द्या. विसावा म्हणजे काय असतं? सोडली जेवारी नाही, तिने विसावा भगवंतापाशी घ्यावा, तिथं थांबावं. ते विषित तिथे दिसावा, ये पुन्हा जा पुन्हा तिथूनच. बघून तर इतकं नवल वाटते मला. अरे वारे रे नारायणा. ऐका, आपण श्रवणावर राहतो, त्याला सांगा, ह्याला बघू विचारते का काही, हे झोपले का काय? नाही माऊली, एवढं छान श्रवण चालू आहे, झोप कशी येईल? उपसंहार पूर्वक वेदांत वाक्याच्या तात्पर्य निश्चयाला श्रवण असे म्हणतो. तुम्ही थांबा आता, तिच्या भावावर सांग प्रेरणा. हो माऊली. उपक्रम म्हणजे सुरुवात, सृष्टीची उत्पत्ती. उपक्रम म्हणजे आवाज नाही, आवाज क्लिअर नाही ग. आवाज नाही. नाही का? उपक्रम म्हणजे सुरुवात, सृष्टीचा आरंभ. उपक्रम म्हणजे जन्म. परमात्माच आहे आणि जगत नाही. परमात्मा मायेनं जगत केलं, नंतर जीव झाला आणि व्यवहार सुरू होत. जीवाचा मोठा आवाज काढ. संध्याकाळी खाल्ले असं काहीतरी. उपाशी राहत नाही. म्हणजे सृष्टीची सुरुवात, सृष्टीची सुरुवात होते. माया जगत तयार करते, जीव तयार होतो, व्यवहाराला सुरुवात होते आणि जीवाचा कर्म सुरू होतो. आणि त्या कर्माचे संस्कार, त्या कर्माचं पाप पुण्य, त्या जीवाचा भेद, त्यामुळे ते कर्म मायेमध्ये सूक्ष्म रूपाने साठलं जातं आणि त्या कर्मामुळे पुन्हा मला सांगते खरं श्रवणाचं महत्व सांगून पुढे जाणार आहे. श्रवण खूप भाग्यानं मिळतं. श्रवण म्हणजे कानाचं भाग्य आहे. श्रवण म्हणजे स्वरूपाची प्राप्ती आहे. श्रवण म्हणजे स्वरूपस्थिती आहे. श्रवण वेदाचं असावं, श्रवण महावाक्याचं मिळावं, प्रत्येला विकवून कळावं, अंतःकरण बोधात मिसळावं आणि अंतःकरणाला भगवंताचा स्पर्श भोगावा. अंतःकरण म्हणजे मन बुद्धी चित्त अहंकार या वृत्तीला तो मिळावा. त्या वृत्तीला जगत कळतं, ध्येय कळतं, पण परमात्मा कळत नाही, म्हणून भेद असतो. पण जेव्हा श्रवणामध्ये ते मन येतं, बुद्धी येते, चित्त येतं, अहंकार पण जातो. अहंकार म्हणजे रुद्र आहे, मी मी मी. अहंकार ज्ञानाचं बी आहे, भक्तीचं पण आहे, श्रवणाचं बी आहे. अहंकार वाईट असं नाही. एकाला अर्थ मी ते प्राप्त करेन अहंकार, हा मी ज्ञान प्राप्त करेल, त्याचा अहंकार धरा की देहाचा वाईट आहे, भगवंताचं नाही. त्यालाच अहंकार, मी ज्ञान प्राप्त करणार आहे, मी ज्ञानी होणार आहे. रुद्र येतो, शिव आहे. ऐका आता, त्या चारी वृत्त्या मन बुद्धी चित्त अहंकार, त्या चारी वृत्त्या व्यवहारात न रमता व्यवहार करून अलिप्त राहतात. पण व्यवहार करताना ज्ञानी महात्मे व्यवहार करता असं नाही. त्यांना बी व्यवहार असतो, संसार असतो, प्रारब्ध असतं, ते पण करतात. पण त्यांचं मन व्यवहारात अलिप्त असतं आणि आपलं लिप्त असतं. आपलं काय, ते व्यवहारातून अलग असतात, दोष रहित असतात, भेद रहित असतात, वासना संपलेली असते आणि त्यांची मुक्ती त्यांच्या हृदयात नांदत असते. म्हणून व्यवहार ते शिवत नाही. व्यवहार होतो पण बाधितान, व्यवहार होतो पण मिथ्यात्व, व्यवहार होतो पण कल्पित, आपला असतो सत्य. मिथ्या वृत्ती होती आणि केलेला व्यवहार बाधित होतो, खोटा ठरतो. पाप पुण्य तिथं थांबतं, कर्म बाजूला जातं, ते विघुरून जातं. साष्टांग दंडवत माऊली. कर्म उरतच नाही ना. कारण कर्म का उरत नाही? कर्तेपणा राहत नाही. कर्तेपणामुळे कर्माचा संबंध आहे, मग भक्तीपणाचा उत्कर्ष आहे. म्हणून जेव्हा भेद गेला, जेव्हा अज्ञान टाकलं, अंतःकरण शिवाला गाठलं. अंतःकरण ज्या अंतःकरणाने भगवंताचा संबंध केला, त्याचा भगवंताशी ऐक्य झालं, कर्म बाधित ठरलं, जगताचं मिथ्यात्व आलं, कर्मातून मन बाहेर आलं. कर्म होतं पण मिथ्या, कर्म होतं पण कल्पित, कर्म होतं पण बाधित. मिथ्या बाधित कल्पित. कारण मिथ्या म्हणजे खोटे, मी करताच नाहीये, तर मी त्या कर्माचा करता नाहीये, मी अकर्ता आहे, तर पाप नाही पुण्य नाही.
जगताचं त्या जीवाचं खातं पण बंद होतं. ललाट पत्रिका फाटून जाते आणि कर्माचा पाप पुण्याचा आविष्कार थांबतो. मग जन्म मृत्यू कोणाला येतो? ही साधी भाषा आहे बेटा. पण हे पण कळत नाही, कुणी देत पण नाही देत आहे. कारण वेदाच्या रस्त्यातूनच हे मिळत असतं, श्रवणातूनच हे उद्भूत होत असतं. कारण खडकावर पीक येत नसतं, त्याला जमिनी लागते, जमीन काळी भोर. तसं अंतःकरण ही भूमी अंतःकरणाची पवित्र आणि शुद्ध आणि एकदम निरामय असते. तिथं भक्तीचा एकदम सुगंध दरवळला पाहिजे, कर्म शुद्ध झाले पाहिजे, अंतःकरणातली वासना संपली पाहिजे आणि ते अंतःकरण भगवंताला जाणण्यासाठी तत्पर पाहिजे. तिथं वेदाचा आश्रय पाहिजे. त्या अंतःकरणाला ईश्वराची ओळख झाल्याशिवाय कर्म बाधित होत नाही. त्याला भगवंताचा संबंध झाल्याशिवाय अंतःकरण ईश्वरात समाविष्ट होत नाही. ते कर्म बाजूला सरकत, कर्म इंद्रियाचा निश्चय होतो आणि भगवंताचा आणि बुद्धीचा आश्रय एकत्र येतो. बुद्धीला भगवंताचा आश्रय होतो आणि कर्म इंद्रियाचा आहे, इंद्रिय बाजूला जातात, कर्म भाग खोटं ठरतं. वृत्ती कर्मात राहते, मन ईश्वरात येतं. वृत्तीचा संबंध नसतो, तो अहंकार अविद्येचा असतो. अविद्या मेलेली असती आणि जागृती ज्ञानाची असती. बोध वेदाचा असतो, साक्षात्कार ईश्वराचा असतो, संबंध भगवंताचा असतो आणि देहभाव संपलेला असतो. आत्मभाव जागा असतो, तिथं कुठं कर्म असतं? नमस्कार माऊली. साष्टांग दंडवत आणि कुणी स्वरूपाकडे नेतं. भगवंताकडे नेण्याचा मार्ग बहिरंग आहे, स्वरूपाकडे नेण्याचा मार्ग अंतरंग आहे. ही आमची माने खोटी नाहीये. ज्यांच्या माथ्यावर जे कार्य दिलं ते ईश्वर करून घेतो, माध्यम फक्त आम्ही असतो. ज्याचं पत्र त्याला द्यायला पोस्टमन असतो. म्हणजे काय चुक वस्तू त्याचा आहे, कळायचं त्याला, लिहिलं त्यांना, वाचला समोरच्या, द्यायचं काम आमचं आहे, पोस्टमनचं काम आहे आमचं, दुसरं काहीच नाही. कारण तुमचं वैभव आहे पुण्याचं, म्हणून ते बोलवतात आणि तुम्ही ऐकतात. कोण बी नाही, आमचं ऐकणं बी नाही, त्यांचं सगळं. एक श्रवण शब्दावर आपण चिंतन चाललंय. श्रवण म्हणजे काय? श्रवण म्हणजे ईश्वराची जी सत्ता आहे, आत्मसत्ता, तिला प्रगट करण्यासाठी हा वेदाचा बोध जर या श्रवणातून आत गेला तर परमात्माच प्रगट झाला. तो झाकलेला मायना. मग त्याला उघडं कसं करायचं? तर वैदिक भाषाचे शब्दाचे सामर्थ्य असं आहे, ते अज्ञानाला मारून ठेचून टाकतं. वैदिक भाषा आहे, तिचं सामर्थ्य आहे, ते अंतरंग चिंतन आहे, ते वेदाचं ज्ञान आहे, ते गीतेची शान आहे, तो आमचा अभिमान आहे, ते तत्वाची जाण आहे, आमचाच अभिमान आहे की आम्ही आमच्या भगवंताला ओळखतो. का अभिमान करू नये? मरक्या संसाराचा अभिमान आहे तर आमच्या परमात्म्याचा अभिमान का धरू नये? का धरू नये? इथे वास्तविकता प्रगट झाली. ज्या श्रवणामध्ये त्या भगवंताची ओळख होती बुद्धीला, तिथे मान घालते, मला भगवंत भेटला, तिथे मान तांडव नसते, शिव नसते, तांडव बुद्धी तांडव करते. शिवानं का तांडव केलं आहे ना, तसं बुद्धी तांडव करते. कारण तिला तो कळतो ना, गुरुमुळे मिळतो, बुद्धीला कळतो आणि तिला तो प्राप्त होतो. तेव्हा ती ब्रह्म होती, तेव्हा ती स्वरूप होती, तेव्हा तिला आपली ओळख होती, तेव्हा ती स्वरूपमय होती. तिचं नाव सचित आनंद बनते. नाम रूप हे मायेच आहे, तिथून बाहेर येते. हे नाम रूप आहे, त्याला नाव छाया आहे, हे खोट आहे. नाम निदर्शन काय होईल आणि निदर्शन तत्पदा शोधन तर पण कसं होणार? म्हणून हा टप्पा वेदाचा आहे, बोधाचा आहे. गांभीर्य समजून घ्या. श्रवण म्हणजे काय आहे? कुणाला कुणाचं कळणं आहे? एक कळणं जगताचं, एक कळणं देहाचं आहे, एक कळणं विषयाचं आहे, पण हे कळणं परमात्म्याचं आहे. हे श्रवणातून कळतं. जगत भाव संपत, आत्मभाव प्रगटतो, सगळा तोच आहे वाटतो आणि अधिष्ठानाकडे मन जातं आणि अध्यस्त जगत निवृत्त होतं. हे श्रवणाचं महत्व साधूपाशी असतं, ते शिवाराकडे जातं.
जीव मुक्त होतो, श्रवणात येतो, संपूर्ण बनतो आणि परमात्म्याला जाणतो, परमुक्त बनतो आणि देहात्यासातून बाहेर येतो, जगाला सोडून देतो, व्यापक बनतो, सगळं मीच आहे जाणतो आणि तिथंच थांबतो. देहात उरत नाही, जगताला जगत वाहतो, त्याच्यापाशी शिल्लक राहत नाही आणि तो आत्मस्वरूपापासून सरकत नाही, कारण तो आत्मरूपच झालेला असतो. कारण आत्मरूप म्हणजे सचित आनंद. तेव्हाच चालतं, तसं ते होतं, चिते होतं, आनंद होतो. कसा होतो ते दुपार मी सांगते. तुमचे कामच बेटा सगळ्यांचे, कारण सकाळी मला थांबा वाटत नाही. प्लीज ऐका मला. माई हा माई ओ बेटा